कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन धर्मीयांच्या मठातील महादेवी हत्तीनीला शेवटी भावपूर्ण निरोप देण्यात आला. काल रात्री उशिरा महादेवीला ॲनिमल ॲम्ब्युलन्समधून वनतरा अभयारण्यात पाठवण्यात आले. ग्रामस्थांनी महादेवीला खूप भावपूर्णपणे निरोप दिला. यावेळी महादेवीची मिरवणूक काढण्यात आली, तिची पूजा करण्यात आली आणि त्यावेळी महादेवीला देखील अश्रू अनावर झाले होते. गेली 35 वर्ष ती या नांदणी गावामध्ये लहानाची मोठी झाली. ग्रामस्थांनी अगदी तिला आपल्या लहान बाळाप्रमाणे, लहान मुलाप्रमाणे सांभाळले. तिचाही जीव ग्रामस्थांमध्ये गुंतला होता. परंतु ती आता मानसिक आणि शारीरिकरित्या तिच्यामध्ये व्याधी निर्माण झाले आहेत असं सांगून सरकारने आता तिची रवानगी वनतारा अभयारण्यामध्ये केली आहे. परंतु ग्रामस्थांना हा निर्णय मान्य नव्हता. तरी देखील न्यायालयाचा निर्णय ऐकणे ग्रामस्थांना भाग होते. म्हणून काल रात्री महादेवीला ॲनिमल ॲम्ब्युलन्समधून वनताराकडे रवाना करण्यात आले. यावेळी नांदणी गावामध्ये दगडफेक झाली. भावूक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरती दगडफेक केली, कारण त्यांना महादेवीला पाठवणे त्यांच्या जीवावरती आले होते. परंतु न्यायालयाचा निर्णय ऐकणे लोकांना भाग होते, कारण 35 वर्षे महादेवी लहानाची मोठी झाली होती. अगदी लहान बाळाप्रमाणे तिचा सांभाळ केला होता. एखाद्या लेकीला निरोप देताना जसे आपले अश्रू अनावर होतात, तसे पूर्ण गावातील लोकांचे अश्रू अनावर झाले होते.